मॉम, डॅड, मी ठरवलंय की मी आणि नित्या बेबी प्लॅन नाही करणार. आम्ही कीटो आणि एकांशमध्येच खुश आहोत. आम्हाला आमच्या बेबीची काही इच्छा नाही. पण मगाचपासून शांत बसलेल्या आरवचा आत्ता जाऊन स्फोट होताच इथे बाकी सगळे तर ताटत झाले. पण नित्याचे डोळे मात्र इतके मोठे झालेले की विचारूच नका. ती तर त्याचा ऐकून अगदीच ब्लँक झालेली. व्हॉट? आरव, हे काय बोलतोय तू? तुला तरी कळतंय का? अरे मध्येच हा बाळाचा विषय कुठून आला? त्याच्या एकाकी घेतलेल्या या इतक्या मोठ्या निर्णयाने पूर्ण परिवार धक्क्यात गेलेला. ते बघून विष्णूही थोडं रागातच आरववर ओरडला. कारण कालच त्यांचं ठरलं होतं तो तिच्याशी शांततेत बोलणार म्हणून. पण तो असा सर्वांसमोर प्रचार करेल असं त्यालाही वाटलं नव्हतं. येस बिग बी, मला कळतंय मी काय बोलतोय ते. उलट मला आता चांगलंच कळत आहे मी काय बोललो ते. आरवला स्वतःच्या मतावर ठाम बघून त्या बाकी कोणाला काय बोलावं तेच समजेना. तो जणू त्याच्या निर्णयावर अगदी अडून बसलेला. पण त्याने सर्वांसमोर त्यांचा खाजगी विषय काढल्याने इथे नित्या मात्र आता चांगलीच भडकली. त्यात तो तिचा विचारही न करता एकतर्फी निर्णय सुनावून मोकळा झालेला बघून तिचे इंद्रिय तर पेटूनच उठले. आरव, हे एकट्यातच ठरवणारा तू आहेस कोण? आणि हा विषय तुला इथे काढायची काय गरज होती? नित्या तिचे ते भडकलेले डोळे आरववर रोखत रागातच उभी राहिली. मी कोण आहे हे तुला चांगलंच माहीत आहे नित्या. अँड आय होप मला ह्याची तुला आठवण करून द्यावी लागणार नाही. मी माझा निर्णय दिला आहे आणि तोच फायनल असणार. आरवने 2 पावलं नित्यासमोर येत तिच्या नजरेच्या आरपार त्याची नजर रोखली. पण त्याच्या नजरेचे ते उफाळलेले अंगार बघून इथे नित्याचं शरीर थरथरून उठलं. तिचा भुरट्या कधीच तिच्यावर इतका चिडत नसल्याने तिच्यासाठीही त्याचा हा उच्च कोटीचा राग खूप महिन्यांनी समोर आलेला. बाकी सर्वही त्याला इरेला पेटलेलं बघून अवाक झाले होते. रागाने अगदी लाल भडक झालेला तो आरू. पण जसा त्याच्या कानावर तो काळजीयुक्त आणि शांत आवाज पडला तशी त्याची नजर अगदी सौम्य होऊन लिफ्टकडे वळली. तर तिथे सिया आणि अग्नीला बघून क्षणभर त्याचाही कंठ भरून आला. आरू, राजा, ही काय पद्धत झाली बोलायची? सियाला आरवचं नित्याशी या टोनमध्ये बोलणं बिलकुल आवडलं नाही. तशी ती लगबगीत पुढे आली. अग्नेय मात्र आहे तिथेच खिशात हात घालून उभा राहिला. पण ही मुलगी रागातही त्याला राजा बोलायला लागली तर तो मुलगा तिचा ऐकेल तरी का? वहिनी, पण सिया त्याला रागे भरत त्याच्या समोर येताच तो अगदी लहान मुलासारखा तिच्या मिठीत शिरला. तशी आता शॉक होण्याची बारी सियाची होती. नक्कीच काहीतरी होतं जे त्याच्या मनाला लागलं आहे इतकं तर तिलाही समजून आलं. आरू, काय झालं? ती तर वेडी त्याच्या काळजीने त्याला ओरडायचीही विसरून गेली. वहिनी, प्लीज फक्त थोडा टाइम मला तुझ्या मिठीत राहू दे. तिच्या प्रश्नावर तर आरवने त्याची मिठी आणखीनच घट्ट केलेली बघून सियानेही त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवला. तिच्याकडून जणू ताकदच घेत होता तो. वहिनी, तू सांग ना ह्याला. हा बघ काय बोलतोय. तू बोलली होतीस ना तू ह्याच्याशी बोलणार म्हणून. मग तू आत्ताच बोल ह्याच्याशी. सियाला बघून नित्यालाही रडू फुटलं. आरवचा निर्णय तिच्यासाठी खरंच खूप वेदनादायी होता. नित्या, मी माझा निर्णय सांगितला आहे.
आणि त्यात काहीच बदल होणार नाही. नित्याचं ऐकून आरव सियाच्या मिठीतून बाजूला होत पुन्हा तिच्यावर रागात डाफरला. तसा सियाने त्याचा हात पकडत त्याला आधी मागे घेतलं. आता वहिनीचाही तू ऐकणार नाही का? त्याचा हट्ट आणि आवाज बघून नित्याही त्याच्यावर रागातच खेकासली. तशा इथे अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना. तो नित्याचं हे वाईल्ड रूप आज पहिल्यांदा बघत होता. माझ्याकडून वहिनीने माझे प्राण मागितले तरी देईन मी, पण ही गोष्ट कदापि नाही. आरव अजूनही त्याच्या मतावर गंभीरपणे अडकलेला बघून आता मात्र नित्याचा धीर सुटला. तो का असा वागतोय तिला काहीच कळत नव्हतं. पण का आरू? आणि तिने हळव्या मनाने आता हतबल होत आरवकडे पाहिलं. तसं त्यालाही तिची हालत बघून कसं तरीच झालं. पण आता त्यालाच तिला तिच्या चुकांची जाणीव करून द्यावी लागणार होती. का? हा प्रश्न तू विचारतीये नित्या. चल आज ना मी तुला खरा आरसा दाखवतो. ही लोक तर तुझ्यावरच्या प्रेमात काही बोलणार नाहीत, पण मी आता अजून शांत नाही बसू शकत. आरवच्या बोलण्याचा रोख समजताच तिथे आजी आणि देविकाने आता निर्धास्त बसून घेतलं. तिथे रीटा आणि सुवर्णा मात्र काळजीत पडल्या होत्या. विषय भलतीकडे चाललाय बघून त्या दोघींनाही टेन्शनच आलं. आरू, आपण शांततेत बसून बोलू ना राजा. सियाला तो कशाबद्दल भोलतोय ह्याची थोडीफार कल्पना आल्याने तिचं हृदय तर आधीच भीतीने धडधडू लागलं. तिला तिच्या या भरलेल्या गोकुळात कसलाच कलह नको होता. नाही वहिनी, आता मला शांत राहायचंच नाही, कारण ही मुलगी मग माझ्याही शांततेचा तसाच फायदा घेणार जसा तुमच्या घेत आलीये. आरवने सियाचे दोन्ही हात पकडून त्यावर ओठ टेकवत तिला नजरेनेच आश्वस्त केलं. पण सियाशी बोलताना त्याचा आवाज आणि नजर अगदीच सौम्य झालेली. आरू, नक्की तुला बोलायचं काय आहे? मी कोणाच्या शांततेचा काय फायदा घेतला? नित्याचा तर तो आता काय बोलणार या विचाराने जीव जायचाच बाकी राहिलेला. नित्या, तुला माहितीये मला बेबी का नको आहे? बिकॉज आय नो तू कधीच एक चांगली मम्मा नाही बनू शकणार. आरवच्या त्या इतक्या स्पष्ट बोलण्यावर नित्यासकट सर्वांचेच डोळे मोठे झाले. त्याने तर डायरेक्ट तिच्या हृदयावरच वार केलेला. अहो, तुम्ही तरी थांबवा ना आरूला. हा विषय घरातल्या मोठ्यांसमोर बोलण्यासारखा तरी आहे का? आरव आता तिचं काही ऐकणार नाही जाणून सिया लगबगीत अग्नेयकडे आली. तसा अग्नेयने एक नजर त्याच्या हळव्या फुलपाखराला बघून तिला मिठीत घेतलं. प्रिन्सेस, खरं तर हे होणं आता गरजेचंच आहे. नित्याला समज देणं आता सर्वात जास्त इम्पॉर्टंट झालंय, कारण जर ती अशीच मूर्खासारखी वागत राहिली तर पुढे जाऊन तिलाच अवघड होईल. अग्नीच्या बोलण्यावर सियाने त्याच्या मिठीत तिचे भरलेले डोळे रिते केले. तिला सर्व समजत असलं तरी नित्याचं मन दुखण्याची भीतीही वाटत होती. आरू, तू असं कसं बोलू शकतो? आरवचं बोलणं नित्याच्या मनाला अगदी खोलवर घाव करून गेलं आणि तिचे डोळे अविरत अश्रूंनी वाहू लागले. का नाही बोलू शकत? जे खरं आहे ते मी बोलूच शकतो नित्या. एक बेस्ट मॉम होण्याआधी तू एक बेस्ट पर्सन असणं गरजेचं आहे, पण तू तेच तर नाही आहेस. बेस्ट पर्सन तर सोड नित्या. नाही तू एक बेस्ट मुलगी आहेस, नाही सून आणि नाही बायको. आपलं लग्न झाल्यापासून एक दिवस सांग जिथे तू तुझा एक तरी रोल कंप्लीट केला असशील. आरवच्या आवाजात आता बोलता बोलताच
भयंकर चीड उतरली. पण तो आता कोणाचा ऐकणार नाही बघून कोणीच आता काही बोलायला गेलं नाही. आणि जर अग्नी चूप आहे तर बाकी कोणी काही बोलण्याचा प्रश्नच येत नव्हता. आरव, मी ट्राय करतीये ना. त्याचं ऐकून आता नित्याचा आवाज पुरता उतरला होता. कदाचित मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तीही किती चुकतीये हे तिलाही जाणवत असावं. काय काय ट्राय करतीये नित्या, जे आम्हाला कोणालाच दिसत नाही आहे? तू विसरली असशील तर मी तुला आठवण करून देतो की तू या घरची सून आहेस. डॅमेट, सून आहेस तू या घरची. आरव आता नित्याला शांत पडलेलं बघून तिच्यावर जोरात के काढताच ती तर जागेवरच उडाली. त्याचा वाढलेला आवाज बघून सिया आणि रीटा त्याला काही बोलायला जाणार तर विष्णू आणि अग्नेयने त्या दोघींनाही थांबवलं. कारण आज या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष होणं गरजेचं होतं. आरू, पण त्याचा राग बघून नित्या मात्र थरथर कापू लागली. जशी वहिनी आणि हनी या घरात सुनेच्या सर्व ड्युटी फॉलो करतात तसं तू काही करतेस का? अगं, त्यांचा आणि तुझा काही मेळच नाही. त्या दोघीही सकाळी उठून नाश्ता बनवतात, प्रत्येकाच्या आवडीनिवडीची काळजी घेतात, त्यांच्या मुलांकडे बघून ऑफिस हँडल करतात, पुन्हा संध्याकाळी येऊन जेवणाचं बघतात. ह्यातली तू एक तरी ड्युटी करते का? बोल ना, करते का? आरवच्या या रागीट प्रश्नावर नित्याने तिचं रडू आवरत मान खाली घातली. तू तर त्या दोघींच्या भरोश्यावर अगदी बिनधास्त आहेस नित्या. लग्नाच्या आधीची समजूतदार नित्या लग्न झाल्यावर अशी बदलणार होती हे जर मला आधी माहीत असतं तर मी तर तुझ्याशी लग्नही केलं नसतं. अगं नाती जबाबदारीने निभवली जातात, त्यात प्रेमाबरोबर समर्पणही गरजेचं असतं. पण तुला ते सांगून काय उपयोग ना? तुझा अर्धा दिवस तर आजी आणि आत्याशी भांडण्यात आणि वहिनी आणि रीटाला माझ्या चाड्या लावण्यातच निघून जातो. मग उद्या बेबी झाल्यावर कशावरून तू त्याची व्यवस्थित काळजी घेशीलच म्हणून. त्यापेक्षा मला बेबीच नको. निदान माझ्यामुळे त्या इवलूशा जीवाचे हाल तरी होणार नाहीत. आरवचं म्हणणं तिथे उपस्थित सर्वांनाच पटलं. आरू, मी वहिनीकडून सर्व काही शिकायचं ट्राय करतीये रे. नित्यालाही तिच्या चुकांची जाणीव झाल्याने तिने मान खाली घातलेली. पण मॅडम रडत मात्र दणक्यात होत्या. हे असं 9-10 वाजता खाली येऊन शिकतेस तू? आणि त्यातही येऊन काय करतीये काय ग तू? आजी काही बोलली तर तिच्यावर दात जाव, नाही तर आत्या काही समजवायला गेली तर तिला उलट उत्तर दे. ते पण जाऊ दे, वहिनीने आज माझ्यासोबत तुझाही फेवरेट नाश्ता केला, पण त्यातही तिला ॲप्रिशिएट करायचं सोड. तू तर त्याच्यातही नुक्स काढत बसलीस. तुला माहितीये ती कोण आहे? आरवने पुढे होत नित्याची हनुवटी पकडून तिचा चेहरा समोर केला. तसे सगळे तो तिला हर्ट करेल ह्या विचाराने एक क्षण घाबरले. पण अग्नीला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. अगं, ती ह्या अग्निहोत्री एम्पायरची क्वीन आहे. एका अशा राजाची बायको जो तिच्या समोर पूर्ण जग आणून ठेवू शकतो. तरी इतकं सगळं असूनही ती स्वतः या घरातलं प्रत्येक काम करते. आजीपासून ते मॉम पर्यंत, सर्वांच्या मेडिसिन पासून ते डाईट पर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेते ती. यासाठी स्टाफ असूनही तिला हे सर्व करायची काय गरज आहे नित्या? पण ती तिच्या लोकांच्या प्रेमापोटी हे सर्व आनंदाने करते. आणि बनीचं बोलशील तर ती भाईच्या सिक्युरिटी फर्मची मेन इन्चार्ज आहे. तिची ड्युटी तर कधीच संपत नाही.
तरी ती आपल्या फॅमिलीसाठी टाइम काढते. आणि तू फॅमिलीचं सोड, पण तू कधी मला जे आवडतं ते बनवून तरी दिलं आहेस का? असं बघायला गेलं ना नित्या, तू या नात्यात माझीही केअर करत नाहीस. आरवने नित्याला रागासारखा तिच्या कर्माचा पाडा वाचून दाखवताच नित्याला तर आता स्वतःची चूक कळून स्वतःचीच लाज वाटून आली. आपण इतके कसे उर्मट झालो याचं तिलाही समजलं नाही. आरव, अरे बस कर रे, अजून किती बोलणार आहेस तिला? आता नित्याला इतकं रडताना पाहून सियाला राहावलंच गेलं नाही. तिच्यासाठी तर ती दोघही तिचीच मुलं होती. मग आपल्या पिल्लांना असं एकमेकांवर रुसलेलं बघून तिला कसं चांगलं वाटणार होतं ना. वहिनी, मी बस करतो ग, पण तू सांग ना, मी काही चुकीचं बोलतोय का? एक मॉम व्हायच्या आधी नित्याने या घरची एक बेस्ट सून होणं गरजेचं आहे. माझी परफेक्ट वाईफ बनणं गरजेचं आहे. मगच आमचं नातं हेल्दी राहील. बाकी आता मला जे बोलायचं होतं ते बोललोय मी. स्टील तिला अजूनही असंच अनमॅच्युअर्ड वागायचं असेल तर तिने माझ्याकडून तरी या नात्यात काहीच अपेक्षा ठेवू नये. इतकं बोलून आरव नाराजीतच तिथून डायरेक्ट बाहेर पडला. तसं तिथे सर्वांनाच अगदी वाईट वाटलं. वहिनी, खरंच तुझी नित्या ह्या टाइमला चुकली ना? आरवचं शेवटचं वाक्य ऐकून नित्याच्या हृदयाचे शेकडो तुकडे झाले होते आणि तिने अश्रू गाळत रडत सियाकडे बघितलं. तसं सियाने लगबगीत पुढे येत तिला मिठीत घेताच नित्याच्या अश्रूंचा बाण फुटला आणि ती सियाला मिठी मारून हमसून हमसून रडू लागली. नीतू बाळा, अजूनही टाइम आहे राजा. तू तुझ्या चुका सुधारून तुझ्या आरूला परत मिळवू शकते. हे बघ नित्या, मी असं नाही म्हणणार की प्रत्येक भांडणात एका स्त्रीनेच माघार घेतली पाहिजे, पण जिथे आपली चूक असेल तिथे वाकण्यात लाज कसली? आरव तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो नीतू, त्यामुळेच त्याला तुझ्याकडून अपेक्षा आहेत. आमच्या या वेडूने तिच्या प्रत्येक रोलमध्ये तिचं बेस्ट द्यावं, हीच त्याची फक्त माफक अपेक्षा आहे ग. म्हणून त्याला चुकीचं नको समजू. सियाने नित्याचे तिच्या पदराने डोळे पुसतच तिचा चेहरा अगदी मायेने ओंजळीत घेतला. हो नीतू, आणि आम्हाला माहीत आहे आमची नित्या हे करू शकते. रीटाही त्या दोघींजवळ येत नित्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली, भाई, तुझी नित्या तर तिच्या बालिशपणात तुझे डिसिप्लिन आणि तत्वही विसरून गेली. पण मी प्रॉमिस करते, आता मी कोणालाच तक्रारीची एक संधीही देणार नाही आणि माझ्या भुरट्यालाही वहिनींसारखी बेस्ट वाईफ बनून दाखवीन. नित्याचे डोळे उघडले बघून बाकी सर्वांना आरवचा राग सार्थकी लागल्यासारखं वाटलं, तर अग्नीने मात्र तिच्या डोक्यावरून विश्वासाने हात फिरवला. मग फायनली आपल्या नित्यालाही तिची चूक कळली आहे आणि इथून पुढे तर काय, आता ह्या कुटुंबात गोडच गोड होणार आहे. पण हो, मी आत्ताच आठवण करून देते, पुढचा या स्टोरीचा शेवटचा भाग राहील आणि त्यानंतर माझी एक नवीन धमाकेदार स्टोरी सुरू होणार आहे. त्यामुळे ह्या स्टोरी सारखंच माझ्या त्या स्टोरीलाही तुम्ही भरभरून प्रेम द्याल ही आशा करते. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी निदान नवीन स्टोरी ऐकण्यासाठी तरी सबस्क्राईब करून सोडा.